मी डॉक्टर भागीरेखा पाटील, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय कोल्हापूर। तर आता या पावसाळ्याचा मौसम सुरू झाला आता आणि फिवरचे सदृश जे पेशंट आहेत ते ह्या काळामध्ये वाढत असतात सगळ्याच एरियामध्ये। तर यामुळे काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे सगळ्यांनी, की जे डासांशी रिलेटेड जे रोग आहेत, मलेरिया असेल, डेंग्यू असेल, तर याचा उद्रेक या काळामध्ये होण्याची शक्यता नाकारता येते। आणि व्हायरल इन्फेक्शन तर खूप कॉमन असतं, म्हणजे आता मुलं पावसात दिसतात, मोठी माणसं दिसतात, तर मग व्हायरल इन्फेक्शन जे आहे हे सुद्धा खूप कॉमन आहे, अपर रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन म्हणतो। आणि मग कधी कधी तसं निमोनिया आणि बाकीचे कॉम्प्लिकेशन होऊ शकतात। तर जर इनिशियल स्टेजमध्ये जर काळजी घेतली, जर आहार वगैरे चांगला असेल, पाण्यात वगैरे भिजायचं अवॉइडच केलं तर किती बरं होऊन जाईल। मेडिसिन जे आहेत हॉस्पिटलला येऊन लगेच आपली काळजी, आपले तपासणी करून घेऊन, काय लागले तर ब्लड रिपोर्ट्स केले आणि तर जास्तीत जास्त लवकर म्हणजे बरा होतं किंवा काय त्रास कॉम्प्लिकेशन काय होणार नाहीत। त्याच्यासाठी जर फिवर किंवा सदृश काय पेशंट असतील तर त्याने लवकरात लवकर यावं, हॉस्पिटलमध्ये यावं आणि आपली ट्रीटमेंट करून घ्यावी। आणि सगळ्यात महत्त्वाचं बाकीचे जे काय पाण्याशी रिलेटेड रोग आहेत, आपण आता गॅस्ट्रोएंटायटिस म्हणतो किंवा हगवण आणि बाकीची उलटी आणि मळमळ हे होणं या दिवसांमध्ये खूप कॉमन असतं स्वच्छ पाणी पिल्यामुळे। तर पाणी उकळून थंड करून पिलेलं जास्त चांगलं। आणि जे खराब पाणी आहे तुम्ही कुठं पण हे साठवलेलं होते असलं पाणी पिऊ नका। आता या दिवसामध्ये लोकांना स्वतः पाणी वगैरे साठवून ठेवतात आणि त्याच्यामुळे मग डासांच्या आळ्या वगैरे होतात आणि मग त्यातनं पुन्हा डासाची उत्पत्ती होते आणि अस्वच्छ आणि त्यावर्षी मग पुन्हा डेंग्यू आणि मलेरिया हे सगळे प्रॉब्लेम्स पसरतात आणि ते मग कॉम्प्लिकेशन पण होऊ शकतं त्याच्यामध्ये। तर त्याच्यामुळे डास होणार नाही, स्वच्छता असेल आणि आहार चांगला पाहिजे, नियमित व्यायाम पाहिजे, तर या गोष्टी आवश्यक आहेत। आणि जनजागरण, हे सगळे जे रोग आहेत हे कशामुळे होतात आपल्याला माहिती आहे, बरोबर आहे की नाही। आता आधुनिक शास्त्रामध्ये ते काय कुठलं काय बाकीचे आपण अंधश्रद्धा आहे ते लोक अजूनसुद्धा खेडेगावामध्ये त्यांच्यामध्ये आहेत, तर ते सगळ्यांना माहिती आहे की आता हे शास्त्रोक्तदृष्ट्या हे कशामुळे रोग होतात, बॅक्टेरिया असतील, व्हायरसेस असतील किंवा बाकीचे पॅरासाइट असतील, त्या इन्फेक्शनमुळे जसं पावसाळ्यात तर लेप्टोस्पायरोसिस हे सुद्धा एक रोग आहे की जो जर दूषित पाणी असेल तर त्याच्यामध्ये जर चालत असतात तर आपले शेतकरी मंडळी वगैरे असतात तर त्यांना ते इन्फेक्शन पायातनं होऊ शकतं आणि मग हे कॉम्प्लिकेशन होऊ शकतं त्याचं। तर त्याची वेळेस जर आपण उपाय केला तर हे सगळं क्युरेबल आहे। तर हेच मला लोकांना सगळी विनंती आहे की चांगला आहार ठेवा, स्वच्छता राखा, डास वगैरे होणार नाही त्याची काळजी घ्या आणि स्वतःची पण पर्सनल काळजी घ्या। हॉस्पिटलला त्वरित तुम्ही संपर्क करा जर काय त्रास होत असेल तर। एक दिवसाचा आहे, आत्ताच संध्याकाळी होता किंवा कालच ताप सुरू झाला असं वगैरे करून आता कशाला 2-3 दिवस जाऊ देत, आपण बघू वगैरे असलं काय तुम्ही इग्नोर